हॅलो. धन्यवाद भाऊ म्हात्रे, धन्यवाद संदीप पाटील, उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे शेवटचे काही क्षण आपण आता मात्र एन्जॉय करणार आहोत. स्पर्धेची संकल्पना आखल्यापासून सत्यामध्ये उतरेपर्यंत जी काही मेहनत खरं तर या आयोजन कमिटीने त्यांच्या सर्व सहकार्याने घेतली, त्या सर्वांचं विशेष कौतुक. या स्पर्धेसाठी छोटे मोठे सहकार्य ज्यांनी ज्यांनी केले त्या सर्वांचं मनपूर्वक आभार आयोजन कमिटीच्या वतीनं आभार मानले जातात. या स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानले जातात. त्या प्रेक्षकांची खातेदारी करण्यात स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेटची एक दर्जेदार स्पर्धा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपले ज्याला म्हणता येईल. याचसाठी केला होता अट्टास शेवटचा क्षण गोड बाबा, आणि ते गोड क्षण तुमच्या आमच्या भेटीला येतात. जाऊया मैदानाच्या दिशेने. 25 मिनिटात एक सत्र संपवायचं आहे. बरोबर 5:06 होत आहेत. सामन्याला सुरुवात. पहिला गोलंदाज अझर पटेल ओर द विकेट. पहिला चेंडू अतिशय दर्जेदार स्ट्रोक लगावला जातोय. फलंदाज मकरंद भगत यांच्या बॅटच्या माध्यमातून 1 बाउंस 4 रन्स. सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को, जय देव जय देव. यस, थँक्यू डीजे मास्टर. या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहता या स्पर्धेचे स्पेशल गेस्ट आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. अजित तडवी साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. गोलंदाज अझर पटेल पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळल्यानंतर आपण पाहताय अतिशय वेगाने ऑफस्टंपच्या बाजूने चेंडू निघून गेला. फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करणार, त्या अगोदर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला. नेक्स्ट बॉल. क्या बात, जबरदस्त गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत अझर पटेल. अझर पटेल ह्या खेळाडूबद्दल सांगायचं झालं तर बोलता येत नाही, ऐकता सुद्धा येत नाहीये. मूकबधीर आहे हा खेळाडू. फक्त हाताच्या इशाऱ्यांवरती हे क्रिकेट ज्याने अवगत केलंय आणि जशी ऍक्शन जसं हातवारे केले जातील त्या पद्धतीने तो चेंडू रिलीज करतोय. हे वैशिष्ट्य आहे या खेळाडूचं. हॅलो. त्याचबरोबर केपी ग्रुपचे सर्व समीर केणी आणि संजय परदेशी यांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. समीर केणी आणि संजय परदेशी केपी ग्रुपचे आयोजक यांना विनंती करते की आपण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. त्याचबरोबर जाऊया आपण सामन्याच्या कक्षामध्ये आमचे परम मित्र. धन्यवाद भाऊ म्हात्रे. फार मोठा क्रिकेटचा हा सोहळा आपण आज एन्जॉय करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून हा मेगा फायनल आपण पाहताय. तळोजे विपक्ष जुई कामोडी या दोन संघांमध्ये फुल टॉस आहे. ऑन साइडला खेळायचं होतं. शॉर्ट्स लिमिट ऑनला जे क्षेत्ररक्षक इथे मात्र धावबाद करण्यापासून थोडस फंबल झाले क्षेत्ररक्षक सफवान, ज्यांना मात्र चेंडू हिट करता आला नाही, त्यामुळे फलंदाज बाल बचावला जातोय सुदैवानं. मकरंद भगत आणि अतुल म्हात्रे असे दोन फलंदाज आपण पाहताय सुरुवातीचे आहेत मैदानामध्ये. या दरम्यान दत्ता पाटील यांचं आगमन झालेलं आहे. विनंती आपण व्यासपीठावर बसून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. दत्ता पाटील साहेब यावं आपण व्यासपीठावर. यस, आणि आपण पाहिला हा षटक हा जो सामना आहे त्यामध्ये जुई संघ पहिल्या दिवशी या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी टॉप 3 मध्ये क्वालिफाय झाला होता. चेंडू थोडीशी अक्कू टप्प्याची डिलिव्हरी आउटसाइड टॉप स्टंप बराचसा बाहेर निघतोय चेंडू. पंच जावेद परिसर इशारा देतात. हा चेंडू स्वैर घोषित केला जातोय. संघाची धावसंख्या एक आकड्याने येते, अर्थात 6 धावा. स्पेशली अर्जुन परदेशी, उमेश भोईर फार मेहनत या सर्व पाठीराख्याने घेतली. ऑन साइडला चेंडू खेळायचा होता. फार चांगला चेंडू होतोय. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होती आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहताय पहिल्या षटकाची समाप्ती झाली असं पंच जाहीर करतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देवांश ट्रॉफी 2021 या शानदार पर्वातील मेगा फायनलचा पहिल्या सत्रातील पहिलं षटक संपलं जात आहे, ज्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या होती बिनबाद 6 धावा. बिनबाद 6 अशी धावा संख्या आपण पाहताय. धावा पलकती लागली जाते. प्रेक्षकांचे खऱ्या अर्थानं अलोट गर्दी या स्पर्धेला शुभ संकेत आणि खऱ्या अर्थानं शुभेच्छा देताना दिसत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहताय फॉर्च्यून इव्हेंट्स अँड टीम यांच्या माध्यमातून फार मोठं मी म्हणेन या स्पर्धेला एका यशाच्या उंच शिखरावरती नेण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यांचा सुद्धा विशेष कौतुक आपण मैदानामध्ये पाहतोय. ड्रिंक ब्रेक होतोय. एक षटकाचा खेळ झाला. अझर पटेल यांनी हाताळलेलं षटक 6 धावा खर्च केल्यात. बिनबाद 6 अशी धावा संख्या आज या स्पर्धेसाठी आपण पाहताय. संदीपजी पाटील, तदनंतर रोशनजी सकपाळ आणि नरेंद्रजी भगत व मी प्रसाद भोईर
आपण ऐकल्यात तसेच या स्पर्धेचे निवेदक भाऊ म्हात्रे कामोठे, ज्यांना आपण सतत 3 दिवस ऐकत आहात. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज आहेत इब्राहिम पटेल. गोलंदाज येत आहेत इब्राहिम पटेल. उस्मान पटेलचे बंधू आहेत इब्राहिम. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुल टॉस सरळ खेळलाय अगदी स्क्रीनच्या समोर. 1 बाउन्स 4 रन्स. छत्रपती शिवराज गणेश. यस, थँक्यू डीजे मास्टर. महाराष्ट्राच्या कणाकणात विश्वासाच्या प्रमाणावर आणि रयतेच्या मनामनात अधिराज्य गाजवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा डीजे मास्टर यांच्या माध्यमातून दिला जातोय. आपण पाहिलं इब्राहिम यांचा हा चेंडू अगदी फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. संघाची धावसंख्या स्थिर आहे. बिनबाद 6 धावा. बिनबाद 10 अशी धावसंख्या आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, त्यानंतर एक चौकार. 6+1 6+4. यावेळेस प्रयत्न केले जात आहेत. 2 षटरक्षक इथे मात्र शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू थांबवण्यापासून थांबले. बॅटकट घेऊन चेंडू मात्र लॉंग स्टॉप सीमा पार चौकार. 4 मिनिट आहेत. या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या 4 ने वृद्धिंगत अर्थात धावसंख्या पोहोचली जाते 14 वर. 14 धावा 14 रन्स. काही क्षणातच आपण पाहतो या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा असेल. प्राइज डिस्ट्रीब्युशन, जिथं मालिका वीरासाठी सायकल आहे. फर्स्ट प्राइज कॅश प्राइज आहे 80,000 व आकर्षक ट्रॉफी. सेकंड आहे 40,000 आणि थर्ड आहे 20,000 अर्थात 20,000. हा चेंडू पुन्हा एकदा मिस केला जात आहे, पण क्षेत्ररक्षक सुद्धा गडबडले. चेंडू स्टॉप करू शकले नाही. चेंडू लॉंग स्टॉप बायच्या स्वरूपात चौकार. हॅलो. यस, थँक्यू डीजे मास्टर. फार वेळ आज कमी असणार आहे आपल्याकडे. चौकार येतोय बायच्या स्वरूपात. हा चौकार आला आणि आपण पाहता या स्पर्धेदरम्यान संध्याकाळच्या वेळेस वामकुक्षी घेऊन माणूस जेव्हा फ्रेश होतो तेव्हा त्याला एक उत्तेजक द्रव्य हवं असतं, ज्याला पृथ्वीवरील अमृततुल्य पेय असं म्हटलं जातं, ज्याचं नाव आहे चहा. आणि तो चहा तुमच्यासाठी आलेला आहे. आस्वाद नक्कीच आपण घेऊ शकता. जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण पाहताय संघाची धावसंख्या आहे 18 धावा. यस, टाइम अलर्ट आहे. बॅटकटच्या स्वरूपात आहे. ओके, सॉरी. आता जो आलेला चौकार आहे तो सुद्धा बॅटकटच्या स्वरूपात आहे, बाईच्या स्वरूपात नसणार आहे. नेक्स्ट बॉल. अगदी फलंदाजाला ब्लॉक करणारा चेंडू अलंग द कॉर्पेट आपण पाहताय. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला. गवताला झिंझिने आणणारा फटका फलंदाजाने खेळलाय. अर्थात फलंदाज आहेत मकरंद. अजूनही आपण पाहताय मकरंद हे स्ट्राईक वरती आहेत. सुरू सलामीला आलेले अतुल म्हात्रे हे एक चेंडू फक्त खेळले, तो सुद्धा निर्धाव निघालाय. तर आता मात्र स्ट्राईक त्यांना आली आहे. अतुल म्हात्रे ऑन स्ट्राईक. यावेळेस टायमिंग होतोय प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. लॉंग ऑनच्या वरतून षटकार. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांचा सामना असणार आणि 5 षटकांच्या आपण मेगा फायनल फार दुर्मिळ झालेत अलीकडच्या काळामध्ये, पण आज काय योग जुलून आलाय. 5 षटकांचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो आणि एक वेगळं नियोजन असतं नेहमी आयोजन कमिटीचं, आणि ते आज पार पडत असताना यावेळचा चेंडू फटका आपण पाहताय सिली मिडॉफ कडे येतोय. अझरने गोलंदाजी केलेला हा चेंडू आपण पाहिला तर क्षेत्ररक्षण चांगलं होतं. तोपर्यंत चपळाईने 2 धावा पूर्ण केल्यात. अगदी सर्कलच्या जवळील चेंडू होता मी म्हणेन, त्यामध्ये 2 धावा पूर्ण केल्या जातात. चपळाई फार पाहायला महत्वाची असते आणि ती आज पाहायला मिळाली. 2 धावा आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक आपण पाहिलं तर पोहोचलं जात आहे 27 वर. 27 रन्स. यावेळचा चेंडू वेग आहे परंतु दिशा नाहीये.
तुमच्याकडे जर वेग असेल आणि दिशा जर योग्य नसेल तर तुमची दशा व्हायला वेळ लागत नाही. पण हा चेंडू अवांतर एक धाव देऊन जातोय. संघाची धावत संख्या आपण पाहता 28 धावा, 28 रन्स, 28 धावा. दुसरं षटक आपण पाहिलं इब्राहिम, तदनंतर अझर पटेल गोलंदाजी मार्कवर येत आहेत. चांगले गोलंदाज आहेत. यावेळचा चेंडू सरळ खेळलाय, स्ट्रेट टू बॉलर आपण म्हणू शकतो. हा चेंडू सरळ खेळला जातोय, सिंगल मिळाली जाते. सामना आपण पाहू शकता जुई कामोटे विपक्ष तळोजे या दोन संघांमध्ये सामना चालू आहे. जिथे आपण पाहताय अर्णव झरियान तळोजे अर्थात अर्णव शशिकांत भोईर या स्पर्धेचे मुख्य आयोजक, खरं तर माजी सरपंच, परंतु ज्यांचं कार्य पाहिलं तर जनतेच्या मनातील सरपंच म्हणून ज्यांना आपल्याला म्हणता येईल असे एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आयोजित केली ही स्पर्धा, एक शिस्तबद्ध स्पर्धा आपण आज एन्जॉय करताय. आणि या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहताय खरं तर स्वतःच्या सुखांचा त्याग करत समाजासाठी झटणारी एक सेवा देणारा एक दल आहे, अर्थात पोलीस दल. आणि याच पोलीस दलातील सन्माननीय अधिकारी आज या स्पर्धेला शुभसंकेत आणि शुभेच्छा देण्यासाठी या अतिथी मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. खोलवा टप्प्याचा चेंडू अलॉंग द आपण पाहिला तर हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला जातोय. सफवानकडे चेंडू, सिंगल मिळते. संघाची धाव संख्या 1 ने पुढे येते, अर्थात 31 धावा होत आहेत, 31 रन्स. या अगोदरचा सामना आपण पाहिला असेल, एक हाती सामना जिंकणे म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण. नाबाद 47 धावांची बहारदार खेळी करणारा उस्मान याच मैदानावरती गेले कित्येक महिने आणि कित्येक वर्षे तो प्रॅक्टिस सुद्धा करत असतो. त्यामुळे खेळपट्टीचा आणि मैदानाचा पूर्णपणे त्याला अभ्यास आहे. हा चेंडू खेळला जातोय लॉंग ऑन कडे, सिंगल मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. या सिंगलच्या साह्याने धावपालक आपण पाहू शकता 1 ने पुढे येते, अर्थात 33 धावा, 32 धावा होत आहेत, 32 रन्स होत आहेत. पाहत होतो कोणाचं किती लक्ष आहे. फक्त मॅच मध्येच नाहीये तर ऐकण्यासाठी सुद्धा लोक येत असतात. ओव्हर द विकेट. कोलाट चेंडू टाकण्याचा प्रयत्न फार चांगल्या पद्धतीने करतो हा गोलंदाज. याच अँगलने गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणारा हा गोलंदाज अझर पटेल, ज्याला बोलता येत नाही, ऐकता सुद्धा येत नाही, परंतु काय त्याने कला अवगत करून घेतली. खरोखर तुम्हाला अझरची ही खेळी आणि त्याची जर ही जिद्द आवडली असेल तर त्या अझरसाठी एकदा टाळ्या द्या. अझर पटेल, कौतुक मित्रा, तुझं नक्की मी करेन. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना जुई संघाची धावसंख्या होत आहे बिनबाद 33 धावा. फुलटॉस चेंडू यावेळेस उस्मान पटेल गोलंदाज येत आहेत. साकिब कडे चेंडू येतोय. साकिब क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहताय चेंडू फेकला, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. अतिशय चपळाई, चपळाई माणसामध्ये असणं फार गरजेचं आहे, कारण चपळाई जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही अनेक गोष्टींसाठी स्वतः झोकून देऊ शकता. नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू मिस होत आहेत. फलंदाज बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बाउन्स झाल्यानंतर अगदी यष्ट्यांच्या वरून निघून चला असं पंच इशारा देत आहेत. अर्थात हा निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपण पाहू शकता 35 धावा. फुलटॉस यावेळेस खेळलाय स्क्वेअर लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या आवर्तून. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक, षटकार. आणि या मैदानामध्ये आपण पाहताय फार चांगलं फलंदाजी चालू आहे. यावेळेस प्रयत्न थोडीशी स्लोअर डिलिव्हरी, थोडासा टप्पा थोडासा पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा गोलंदाजाला झाला असं मी म्हणेन, कारण मोठा फटका खेळू शकले नाही फलंदाज. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. संघाची धावसंख्या 42 धावा, 42 होत आहेत.
यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. फलंदाज ज्या अँगलने फलंदाजी करतोय त्याला अगदी अनुसरून आणि अभ्यासूनच फलंदाजाला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातो. उस्मान पटेल यांच्या माध्यमातून एक षटकार खाल्लाय, पण त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. हा चेंडू स्लोवर डिलिव्हरी होती. फक्त चेंडूला पुश केलं जात आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. संघाची धावसंख्या 1 ने वृद्धिंगत, अर्थात धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेक गिरून फलंदाजी करत असताना जुई संघाची धावसंख्या बिनबाद 43 धावा. 43 धावा होतात. 43 रन्स होत आहेत आफ्टर 4 ओव्हर्स. 4 षटकांच्या समाप्तीनंतर हे शेवटचं षटक असणार आहे. 43 रन्स. आजच्या दिवसामध्ये पूर्ण सकाळपासून आपण पाहिला तळुजा टेनिस क्रिकेट फार चांगल्या पद्धतीनं खरं तर त्यांचा खेळ आज राहिलाय. अर्णव शशिकांत भुईर अर्थात अर्णव झरियान तळोजे या नावानं हा संघ खेळलाय. भागीदारी चांगल्या पद्धतीनं या दोन फलंदाजांमध्ये होते. आतापर्यंत 43 धावा झाल्यात. फुलटॉस चेंडू अली पटेल. चेंडू डीप मध्ये येतोय. सिंगल मिळते. डबल साठी प्रयत्न केले जात आहेत. फेकी मात्र खराब. त्याचा फायदा 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या साह्यानं आपण पाहताय 45 रन्स होत आहेत. 45 धावा धाव फलकाती लागल्या जात आहेत. यावेळेस प्रयत्न चेंडू जसा बाउन्स झाला त्याच पद्धतीनं गोलंदाजांचा सुद्धा बॅलन्स गेला आणि ते सुद्धा आपण स्क्रीनवरती नक्कीच पाहू शकतो. अगदी सेम त्याच पद्धतीने चेंडू जसा बाउन्स तसेच गोलंदाज थोडेसे मात्र बॅलन्स बिघडल्यानंतर, हे बॅलन्स बिघडल्यानंतर माणसाचं असं होत असतं. बॅलन्स राहणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही आम्ही बॅलन्स राहिलो म्हणून या महामारीमध्ये सुद्धा आपण आज एकत्र आहोत विधात्याच्या कृपेने. फार महत्वाची गोष्ट आहे ही, स्वतःची काळजी घेणं. आज क्रिकेटमध्ये आपण धावून निघतोय परंतु प्रकृतीची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. काळजी घेतोय फलंदाज आपल्या संघाची. चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन सीमा पार. षटकार. वालू सोनेरी लाटा द्याव माझं वर्ग करतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्याव माझं वर्ग करतय. कोणे देशीने हो कोणे गाणे हो सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशीने हो कोणे गाणे. थँक्यू डीजे मास्टर. आपण मैदानावरती मैदानाच्या बाहेर रस्त्यावरती धावणारी रॉयल इनफील्ड बघत असतो. इथे मात्र रॉयल ऑन फील्ड करतोय फलंदाज. फलंदाजी ब्लॉकआउटला टाकला हा चेंडू. डायरेक्ट हिट. नेम मात्र परफेक्ट. निशाणा साधलाय. फलंदाज या वेळेस मात्र बाद होणार. अतुल म्हात्रे धावबाद. चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला गोलंदाजाने. स्वतः चेंडू फॉलोंद्रो मध्ये अडवला आणि फलंदाज नॉन स्ट्राईकला चेंडू फेकून धावचित केलं. फलंदाज अतुलला, ज्या अतुलने 10 चेंडू फेस केले, 2 षटकार लगावले, 17 धावांची खेळी वैयक्तिक केली आणि धावबादच्या स्वरूपात मैदानातून बाहेर येताना दिसत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये बंटी कोंडिलकर, स्ट्रायकर मकरंद, ज्याने आतापर्यंत 4 चौकार लगावलेत. 22 वर खेळत आहेत. यावेळेचा चेंडू ऑन साईडला स्ट्रोक खेळला जातोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातून चेंडू डीप स्क्वेअर लेगकडे ट्रॅव्हल होताना चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. ज्या क्षेत्ररक्षकांनी पहिल्या सामन्यामध्ये काय दर्जेदार झेल टिपला होता. निलेश 11 जावळे संघाच्या अगेन्स्ट खेळताना क्षेत्र होतं लॉंग ऑन. फार चांगला झेल त्याने टिपला आणि एक महत्वाची विकेट त्याने प्राप्त केली होती. तर आता मात्र मैदानामध्ये आपण पाहताय 5वं षटक. मार्गस्थ संघाची धावसंख्या 52 धावा. समाधानकारक धावसंख्या आतापर्यंत झाली आहे.
या सामन्यामध्ये मी म्हणेन जुई संघाचा स्ट्रॉंग झोन आहे त्यांची गोलंदाजी जर त्यांची इथे चांगली झाली तर सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगणार. फुल टॉस, चुकीला माफी नाही, जबरदस्त स्ट्रोक. प्रेक्षकांच्या भेटीला आलेला मेगा फायनलच्या पहिल्या सत्रामधील हा शेवटचा षटकार. येस, थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतोय देवांश ट्रॉफी, केपी ग्रुप आयोजित देवांश ट्रॉफी आणि या स्पर्धेमध्ये आज ऐश्वर्य संपन्न स्पर्धा म्हणावी लागेल. फार मोठी प्रेक्षकांच्या चर्चेमध्ये राहणारी स्पर्धा, पनवेल टेनिसमधील एक मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं अशा या मोठ्या स्पर्धेमध्ये आज स्पेशली मी थँक्स म्हणेन केपी ग्रुपला, स्पेशली थँक्स म्हणेन अर्जुन परदेशी, स्पेशली थँक्स म्हणेन उमेश भोईर आणि शशिकांतजी भोईर यांना, ज्यांनी आज या मोठ्या स्पर्धेमध्ये ॲज अ समालोचक कॉमेंटेटर म्हणून मला समाविष्ट करून घेतलं, एक दिवसासाठी या स्पर्धेचा घटक बनवला. त्याबद्दल मनपूर्वक आम्ही आपले आभार व्यक्त करतोय सर्व खेळाडूंचे आभार व्यक्त करतोय, सर्व प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतोय, लाईव्ह टीमचे सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेतून इथे मात्र माझं समालोचन थांबवतोय. तत्पूर्वी 30 चेंडू 59 डावांचं आव्हान इथे मात्र असणार आहे. त्या आव्हानाला कशा पद्धतीनं दुसऱ्या सत्रामध्ये पेललं जाईल हे आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी मी प्रसाद भोईर, उरण दादरपडा, मायक्रोफोनवरनं मात्र रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. हॅलो. तर व्यासपीठावर आपण मान्यवर पाहतोय, ते मान्यवरांचं स्वागत करणं आद्य कर्तव्य आहे. आपल्या भारताची संस्कृती सांगून जाते अतिथी देवो भव. तर मी विनंती करेन आमचे आयोजक त्रिंबक भोईर यांना की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचंय. डॉक्टर त्रिंबक भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. तर आपला बहुमूल्य वेळ दिला स्वप्नांची घरे बांधणारे बिल्डर्स कीर्तिभाई यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. तर विनंती करेन डॉक्टर त्रिंबक भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचं यथोचित स्वागत करायचंय. धन्यवाद कीर्तिभाई, आपण इथं आलात आणि त्याचबरोबर या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद. तर मायेची उबदार शाळ, सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण, अविस्मरणीय आठवण आपण पाहतोय. सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करण्यात येतोय. त्याचबरोबर केपी ग्रुपचे सदस्य आपण पाहतोय समीर केणी हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतोय आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. तर विनंती करते पुन्हा एकदा त्रिंबकजी भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते समीरजी केणी साहेबांचं यथोचित स्वागत करायचंय. त्याचबरोबर दुसरे केपी ग्रुपचे सदस्य संजय परदेशी हे देखील इथे उपस्थित आहेत. संजयजी परदेशी यांना देखील विनंती करतोय की आपण देखील आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचंय. हॅलो. यावं आपण संजय परदेशी. तर विनंती करेन पुन्हा एकदा डॉक्टर त्रिंबकजी भोईर यांना की आपण ह्या मान्यवरांचं देखील यथोचित स्वागत करायचंय. आणि जाऊया आपण समन्वय कक्षामध्ये आमचे परम मित्र रोशन सपकाळ यांच्याकडे. थँक्यू. तर अजून एक स्वागत इथं होईल. तर आमचे दत्ता पाटील साहेब इथं उपस्थित आहेत. तर त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. तर विनंती करेन पुन्हा एकदा डॉक्टर त्रिंबक भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचं देखील यथोचित स्वागत करायचंय. हॅलो.
जाऊया Thank you, आपण समन्वय कक्षामध्ये आमचे परम मित्र रोशन सकपाल यांच्याकडे Thank you. रोशन सकपाल. थैंक यू सर सो मच। मेगा फिनाली का ये मुकाबला दोस्तों जोरदार तालियों के साथ मेगा फिनाली की शुरुआत यहां पे देखने को मिली है। बढ़िया स्ट्रोक से ड्राइव खेला इस बार गेंद को, वन बाउंस गेंद बाउंड्री लाइन को चिरते हुए 4 रनों के लिए। काफी बढ़िया क्रिकेट। थैंक यू अर्नव जारियन तलुजा जुई के बीच में यह मुकाबला दोस्तों हम देख रहे हैं। मेगा फिनाली का यह मुकाबला जो कि 5 ओवरों में 58 रन बनाए थे, 59 रनों की जरूरत है जीतने के लिए इस वक्त तलुजा टीम के लिए। गेंदबाज तैयार है अगली गेंद लेकर, शिफल होकर खेलना चाहते थे, जगह बनाने की कोशिश थी बल्लेबाज की, लेकिन आउटसाइड द ऑप्शन डिलीवर किया था इस गेंद को, चकमा खा गए बल्लेबाज और गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति। जैसे हम देखा था पिछला मुकाबला, उस्मान पटेल ने बेहतरीन धाकड़ बल्लेबाजी करते हुए अपने बलबूते पर उस मुकाबले पर जीत का परचम ले रहा था। वही उस्मान 9 स्ट्राइक एंड में खड़ा है। इस बार देखिएगा कवर ड्राइव खेला है, मरीन ड्राइव से भी काफी खूबसूरत स्ट्रोक देखने को मिला 4 रनों के लिए। थैंक यू। जीवन गावन को देखेंगे हम, जीवन भेंडे माफ कीजिएगा, जीवन भेंडे को देखेंगे गेंदबाजी करते हुए। ये खोद कर निकाला है, ऑन साइड में खेला है, फील्डर गेंद के पीछे दौड़ रहे हैं। काफी बढ़िया फील्डिंग, जब तक कि थ्रो करे इत्मीनान के साथ। फिर 1 रन बना लिए दोनों बल्लेबाजों ने, और इस 1 रन के साथ टोटल में बात करें, टोटल में वृद्धि हुई है। 13 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर बगैर विकेट के नुकसान पर। थोड़ी सी महंगी ओवर साबित होती हुई क्योंकि पावर प्ले में अगर 10 ओवर से ज्यादा रन देते हैं तो थोड़े से महंगे साबित हो सकते हैं। अभी भी कुछ गेंदें बची है जिन्होंने की इस ओवर में अभी तक 3 चौके लग चुके हैं जीवन भिंडे के गेंदबाजी के तौर पर। स्लोअर टाइप की इस गेंद के ऊपर चकमा खा गए बल्लेबाज और ये गेंद निकली डॉट। उस्मान पटेल, कौन भूलेगा उसकी पारी को, पिछले मुकाबले में क्या लाजवाब 48 रनों की पारी को अंजाम दिया था, 47 रनों की पारी को अंजाम दिया था कामोटा के खिलाफ खेलते हुए, और जीत का परचम ले रहा था इस देवांश ट्रॉफी में। और अंतिम मुकाबले में यहाँ पे हम देखेंगे एक तरफ है तलोजा तो दूसरी तरफ हम देखेंगे बल्लेबाजी गेंदबाजी करने वाली जुई टीम। 59 रनों की जरूरत है जीतने के लिए तलोजा टीम को। ऐसे में उस्मान को उस धाकड़ बल्लेबाजी को याद करते हुए इस बार भी ताकतवर बल्लेबाजी करनी होगी। ज्यादातर संदीप पाटिल सर ने कहा था कि टाइगर जिंदा है, और क्यों कहा जाता है, क्यों बार बार क्रिकेट में उस्मान का नाम लिया जाता है, क्योंकि टेनिस क्रिकेट की जगत में उनकी अपनी खुद की आइडेंटिफिकेशन है, खुद की पहचान है, उसके पीछे उनकी काफी सारी मेहनत भी है। उस मेहनत को भी नजरअंदाज नहीं कर सकते दोस्तों, खूब सारी मेहनत है। कल रात को ही मैं कोलकाता से वापस आकर फिर मैदान के ऊपर, ये होता है क्रिकेट के प्रति लगाव, प्यार। ये देखिएगा फिर एक बार आड़े पट्टे से खेलना चाहते थे, लेग स्टंप के ऊपर डिलीवर की इस गेंद के ऊपर दोबारा डालनी पड़ेगी। अंपायर सुनील पाटिल ने हमें बताया कि खराब गेंद थी और ये दोबारा डालनी पड़ेगी। टोटल की बात करें तो स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 14 रन बगैर विकेट के नुकसान पर 14 रन। सेकेंड ओवर इन प्रोग्रेस। गेंदबाज हम देखेंगे अतुल मात्रे को। फुल टॉस गेंद थी, अटैक जरूर हुआ था, स्ट्रेट ड्राइव इस गेंद को खेला था, दन 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 करते हुए गेंद गई 4 रनों के लिए। थैंक यू सो मच। हमने देखा था काफी बढ़िया स्ट्रोक खेला था स्ट्रेट ड्राइव के रूप में यहाँ पे अली पटेल ने। ये गेंद सराहना करनी पड़ेगी गेंदबाज की, तारीफ पे काबिल गेंदबाजी। बहुत कम ऐसी गेंदें देखने को मिलती है क्योंकि इसके लिए बहुत सारी प्रैक्टिस होनी जरूरी होती है, बहुत सारा तजुर्बा होना पड़ता है। वही गेंदबाजी अतुल यहाँ पे मात्रे द्वारा देखने को मिली, काफी बढ़िया गेंद। अली पटेल इस बार काफी अच्छी गेंद, टप्पक आने के बाद बिल्कुल नीचे रही। अपील भी हल्की सी हुई थी लेकिन यहां पे अपील को खारिज कर दिया हमारे अंपायर ने। लेकिन इस बार डॉट गेंद की समाप्ति, जैसे जैसे डॉट गेंदें निकलती जा रही है वैसे वैसे मैं कहूंगा अंडर प्रेशर आ चुकी है तलोजा टीम, क्योंकि रन भी इतने कम नहीं है। 59 रन कम आंकना बिल्कुल गलत बात है।
ओ क्या बढ़िया स्ट्रोक खेला, लेकिन ऊंचाई ज्यादा है, लंबाई तय करने में नहीं कामयाब होगी। यस, इट इज टेकन, फर्स्ट विकेट इज गॉन, तलोजा हैव लॉस्ट द विकेट। यहां से पहले विकेट का खात्मा। पहले विकेट का पतन हो चुका है। यहाँ पे अली पटेल को लौटना पड़ा है, लेकिन 17 रन बनाए उन्होंने 9 गेंदों के ऊपर, 4 चौके उनके पारी में यहाँ पे उन्होंने लगाए थे। और नए बल्लेबाज ताहिर पटेल को देखेंगे, न्यू कैंडिडेट। नॉन स्ट्राइक एंड में खड़े हैं ताहिर पटेल और नॉन स्ट्राइक उस्मान। उस्मान में दिन में तारे दिखा दिए गेंदबाज को। ये आए अंपायर का इशारा नंबर 6। उस्मान नामक जलजला, उस्मान नामक खौफ, उस्मान नामक मिसाइल जब तक मैदान के अंदर है तब तक जुई टीम के गेंदबाज राहत की सांस नहीं ले सकते। इस बल्लेबाज को आउट लेने में कामयाब होते हैं जुई टीम के गेंदबाज तो शायद इस मुकाबले पर आधी पकड़ मजबूत कर सकते हैं, लेकिन क्या ऐसा होगा ये तो आने वाला वक्त बताएगा। टोटल की बात करें तो 24 रन, सेकंड और इन प्रोग्रेस गेंदबाज तैयार है। ये बिल्कुल खेलना चाहते थे, जगह बनाई थी, घुटने टेक कर इस गेंद को खेलना चाहते थे बैकवर्ड स्क्वायर लेग और फाइन लेग के रीजन में, लेकिन गेंद गई लेग स्टंप छोड़कर। और ये अंपायर ने हमें दर्शाया कि ये खराब गेंद थी, वाइड गेंद। और इस वाइड गेंद के साथ 25 रन, 25 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। सेकेंड ओवर इन प्रोग्रेस, अतुल म्हात्रे गेंदबाजी कर रहे हैं। 59 रनों का पीछा करना है दोस्तों जीत के लिए। अभी तक रन बने हैं 25, 1 विकेट की नुकसान पर। दूसरी ओर प्रोग्रेस पर है जुई टीम के गेंदबाज अतुल म्हात्रे। ओ डिफेंसिव क्रिकेट, ये देखिएगा जो कि सॉफ्ट हैंडेड इस गेंद को खेला था। बिल्कुल शॉर्ट पॉइंट के रीजन में खिलाड़ी तैनात थे तीसरी दायरे के अंदर और काफी अच्छी फील्डिंग उनके द्वारा हुई, लेकिन 1 रन नहीं रोक पाए। और इस 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है। स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 26, 1 विकेट की नुकसान पर। 2 ओवर की समाप्ति के बाद हमने देखा कि 26 रन बनाए थे। पहली ओवर में आए थे जीवन बेंडे के, पहली ओवर में आए थे 13 रन। इस ओवर में भी अतुल म्हात्रे के आए 13 रन। टीम का टोटल हो चुका है 26 रन। जुई और अर्नव जरियन तलोजा के बीच में यह मेगा फिनाली का मुकाबला 18 गेंदों के ऊपर जीतने के लिए 33 रनों की जरूरत। ग्यारह 11.00 की औसत प्रति ओवर यहां पे रखनी होगी बल्लेबाजी करते हुए तलोजा टीम के लिए। आसान बिल्कुल इतना मुश्किल नहीं है, लेकिन इस आसान चीज को अगर गेंदबाज मुश्किल में कर देते हैं। मयूर चिमणे नए गेंदबाज जुई टीम की तरफ से हम देखेंगे फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए जुई टीम के विकेट कीपर हमें दिखाई दे रहे हैं। 18 गेंदे और 33 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार, ये बढ़िया स्ट्रोक यहां पे, वाह भाई वाह, क्या लाजवाब पॉइंट के ऊपर से खेल दिया। उस्मान ने अपने बल्ले का फेस खोला और यह आया बेहतरीन छक्का। क्या नजर है गेंद के ऊपर, हम देखेंगे क्या वाकई तारीफ के काबिल यहां पे बैकफुट पर गए थे, जगह बनाई थी गेंद को और बेहतरीन पॉइंट में खेल दिया था 4 रनों के लिए। ये रिवर्स अटेम्प्ट किया है, गैप शॉट यहां पे गली और थर्ड मैन के बीच में से गेंद गोली की रफ्तार से निकलते हुए फिर एक बार चौवाया।
16 गेंदों के ऊपर रनों की जरूरत है 23। मुश्किल तो बहुत है मैं कहूंगा जुई टीम के सामने। इनर एज लगी थी, काफी अच्छी गेंद यहां पे देखने को मिली, लेकिन कोई रन नहीं मिलेगी। ये लोअर फुल टॉस गेंद मिड विकेट के सर के ऊपर से इस गेंद को खेल दिया था। परफेक्ट टाइम, बल्ले के रडार में गेंद आई और गेंद को मिड विकेट के सर के ऊपर से खेल दिया था बल्लेबाज उस्मान ने। फिर एक बार दिन में तारे दिखे थे गेंदबाज को। बहुत सारी दिक्कतें यहां पे गेंदबाज के सामने। ये थोड़ा सा चकमा जरूर खाए थे और कोई रन नहीं मिलेगी। ये बेहतरीन शतरंज की चाल खेली थी मैं कहूंगा गेंदबाज ने। स्लोअर टाइप गेंद डिलीवर की थी और उसके ऊपर चकमा खा गए थे बल्लेबाज उस्मान पटेल। रोका था गेंदबाज ने। डिफेंसिव क्रिकेट, सॉफ्ट हैंडेड शॉट खेला था, 1 रन मिलेगी। उस 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 43 रन 43 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। काफी अच्छी साझेदारी ताहिर पटेल और उस्मान पटेल के बीच में। इस ओवर में 2 छक्के 1 चौके के माध्यम से आए 17 रन और टीम का टोटल है 1 विकेट के नुकसान पर 43 रन। 12 गेंदों के ऊपर 16 रनों की जरूरत है। काफी मुश्किलें हैं मैं कहूंगा यहां पे जुई टीम के सामने, लेकिन कहना चाहूंगा कि ख्वाब टूटे हैं मगर हौसले जिंदा है। हम वो है जहां मुश्किलें भी शर्मिंदा है। यहां से मुश्किलों को भी शर्मिंदा करना पड़ेगा। अपनी ताकत दिलो जान से क्रिकेट के अंदर घुसना पड़ेगा, तब जाकर इस मुकाबले के ऊपर फतेह पा सकते हैं। और इस मैदान में जीत का जश्न कौन मनाएगा और कौन मनाएगा हार का मातम? कौन इस देवांश ट्रॉफी में फतेह पाएगा और चैंपियन बनेगा? ये देखिएगा, चैंपियन बड़ा स्ट्रोक लगा उस्मान पटेल ऑन फायर। इस बार वाइडी श्लोंगन के सर के ऊपर से ब्रांड एट 6। या दरम्यान आता ज्यांचं आगमन झालेलं आहे उसारले गावचे माजी सरपंच हरीश भगत यांचं आगमन झालेलं आहे। विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं प्लीज। अच्छी गेंद, डॉट गेंद निकाली थी। अब 10 गेंदों के ऊपर 10 रनों की जरूरत है जीतने के लिए। काफी बढ़िया क्रिकेट दोस्तों। मेगा फिनाली का यह मुकाबला जो कि बेहतरीन मुकाबला हम देख रहे हैं। देवांश ट्रॉफी 2021 का यह शानदार कारवा और इस कारवे की ये मेगा फिनाले का मुकाबला यहां पे तलोजा और जुई के बीच में। छेड़खानी करना चाहते थे बल्लेबाज इस गेंद के साथ। ऑप्शन से बाहर जाती हुई गेंद अंपायर द्वारा वाइड करार दी गई। अतिरिक्त रन संख्या से टोटल की बात करें तो स्कोर कार्ड में वृद्धि हुई है। अर्धशतक यहां पे लगा लिया है तलोजा टीम ने, बिल्कुल 50 रन। 10 गेंदे 9 रनों की जरूरत है। शॉट ऑफ लेन टप्पा खाने के बाद अनएक्सेप्टेड उछाल ली थी गेंदबाज को। शायद बल्लेबाज को यह पता नहीं था कि इतना ज्यादा उछाल ले सकती है, लेकिन बेहतरीन गेंदबाजी। यहां से अभी तक उम्मीदें नहीं छोड़ी है गेंदबाजी करने वाली जुई टीम ने। अभी भी यहां पे मुकाबले में अपनी जगह बनाना चाहती है, मुकाबले में घुसना चाहती है। फिर एक बार गेंदबाज तैयार है। आड़ी पट्टे से बल्ले के बिल्कुल बीचों बीच गेंद नहीं आई थी। मिड विकेट के रीजन में खिलाड़ी तैनात है जब तक कि थ्रो करे। इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल की है और इस 1 रन के साथ टोटल की गति बढ़ती हुई 51 रन बन चुके हैं। नजदीक धीरे धीरे अंदर घुसती हुई तलोजा टीम। 8 गेंदों के ऊपर 8 रनों की जरूरत। इस वक्त ऑन स्ट्राइक खेल रहे बल्लेबाज ताहिर पटेल। हवा में खेल दिया खिलाड़ी, बिल्कुल वहां पे कोई नहीं है। 1 रन तो आसानी के साथ मिलेगी और 1 से ज्यादा नहीं लेना चाहते उस्मान, जो जानते हैं इस वक्त मुकाबला हाथ में है, ऐसे में रिस्क नहीं लेना चाहते। बेहतरीन 1 रन प्राप्त कर लिए और 1 रन के साथ 52 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। दोस्तों ये अंतिम मुकाबला है। एक को यहां पे रनर अप होना पड़ेगा और एक चैंपियन रहेगा इस मैदान के ऊपर। तो ये देवांश ट्रॉफी में यहां पे कौन फतेह पाएगा, कौन जीत का परचम इस मैदान के ऊपर लहराएगा, ये देखना बेहद जरूरी। डिफेंसिव क्रिकेट इसे कहते हैं शतरंजी चाल। देखिएगा
जो चीज आसानी के साथ हासिल होने वाली है उसके लिए काफी ज्यादा मेहनत करके पसीना बहाने की जरूरत नहीं होती। वही डिफेंसिव क्रिकेट यहाँ पे देखने को मिल रहा है। यहाँ पे अगर सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं होती। एक बड़े खिलाड़ी की यही तो पहचान है दोस्तों। अंतिम 6 गेंदों के ऊपर 6 रनों की जरूरत, सिंगल ली, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट हुई। फिर एक बार ओवर की समाप्ति होने के बाद यहाँ पे हम देखेंगे कि ऑन स्ट्राइक उस्मान पटेल। ये देखिएगा, आप स्क्रीन पर देख सकते हैं हमारे अंपायर, दोनों अंपायर जिन्होंने 3 दिन से काफी यहाँ पे बढ़िया अंपायरी की है। जावेद फरेज सर और सुनील पाटिल सर को देखेंगे। नए गेंदबाज गिरीश चिमणे, स्ट्राइक में खेल रहे बल्लेबाज उस्मान पटेल। 6 गेंदे, अंतिम 6 रनों की जरूरत। उस्मान के लिए एक आध फटका काफी है और ये उस्मान ने धोनी टाइप इस मुकाबले को समाप्त किया। जीत का परचम ले रहा है इस मैदान के ऊपर और जीत हासिल की है इस वक्त अर्नव जरियन तलोजा 11 इस देवांश ट्रॉफी का इस साल का चैंपियन रहा है। थँक्यू। तर मित्रांनो, या वर्षीचा चॅम्पियन संघ ठरतोय, आपण पाहतोय अर्नव झरियन तळोजा आणि रनरअप संघ ठरतोय जुई संघ आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तुर्भे संघ। तर मी सर्वप्रथम सर्वांचा मनापासून आभार मानीन, खास करून आमचे उमेश भोईर सर आणि या पूर्ण ऑर्गनाइज ज्यांनी आजच्या दिवसामध्ये खूप मोठं प्रेम दिलं। देवाश ट्रॉफीचे सर्व खेळाडू, सरपंच साहेब, पाहुणे मंडळी जे इथे बसलेले आहेत त्या सर्वांचं मनापासून आभारी आहे, ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी समालोचन करण्यायोग्य समजलं आणि 1 दिवसासाठी आमंत्रित केलं। त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व आयोजकांचं मनापासून आभार। आणि मित्रांनो, आजच्या दिवशीतला शेवटचा बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम होण्यापूर्वी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मी घोषित करणार आहे। या मैच मैन ऑफ द मैच ट्रॉफी जाती है, ऑफ कोर्स, नो डाउट। आई कॉल मिस्टर उस्मान पटेल, प्लीज गिव मी अ बिग हैंड। उस्मान के लिए जोरदार तालियां। क्या लाजवाब पारी को अंजाम दिया है उस्मान ने। 15 गेंदों के ऊपर 37 रन, 15 गेंदों में 37 रन, 37 नॉट आउट पारी को अंजाम दिया है उस्मान। वेरी गुड प्लेइंग टुडे, बिकॉज आज का दिन उस्मान ने बिल्कुल दर्शकों का दिल जीता है। तर विनंती असेल या स्पर्धेचे सर्व शशिकांत भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, मात्र उस्मानला शुभेच्छा देताना आणि त्याचं गुणगौरव करताना मॅन ऑफ द मॅचचा हिरो उस्मान पटेल।